अनेक लोक येतात, अनेकांना आपण संधी देण्याचं या ठिकाणी काम करत असतो आणि असंच आता एक नवीन संधी देण्याचं काम सुद्धा आपण या ठिकाणी करतोय. दादा, तुमचा आशीर्वाद राहू देत. पण परीक्षण करण्यासाठी इथे काही माणसं आपण बोलावणार आहे. तुम्ही म्हणला होता कोणतरी सेलिब्रिटी बोलवलेत. कोणाला बोलवलं तुम्ही? पप्पीदा. कोण? पप्पीदा. कोण ते गायक? एवढे मोठे मोठे गायक आहेत. परवडले तुम्हाला? आपल्या गल्लीतला पिंकी ना, त्यालाच बोलवलंय. ओके, तर या कॉमेडीच्या ऑडिशनचं परीक्षण करण्यासाठी आता थेट पप्पीदा. या पप्पीदा. क्या बात है, क्या बात है. जमले, फक्त तोंड उघडू नका. हे आमच्या गावातले पप्पीदा दिवसभर खरं तर किराणा मालाच्या दुकानात बसणारे आणि रात्री डिझेलचा टँकर म्हणून काम करणारे असे पप्पीदा आज या ठिकाणी आलेले आहेत. हायवेवर घेत नाहीत रात्री त्यांना. नको नको, तुम्ही बरं गा, फक्त कळू देऊ नका तुम्ही कोण आहे ते. हा, चांगलं गा जरा. ला 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 कडक ला ला. क्या बात है. निसर्ग राजा. बसा तिथं, जा इथं बसा. इथं बसा. म्हणून तुला सांगत असो ऑर्केस्ट्रातले आनंद जाऊ नको म्हणून. त्यांना पिकअप मिळत नाही निसर्ग राजाशिवाय. निषेध आहे, माझा निषेध आहे. बंद करा, बंद करा. काय लावलंय हे सगळं? बंद करा, बंद करो. कुठलंही नवीन काम करायचं म्हणलं की बंद करापासून कशी सुरुवात होती तुमची? बंद झालंच पाहिजे. बंद करा. काय चाललंय इकडे तुमचं? काय बंद करा, बंद करा. परवा दिवशी आयसीयूत ऍडमिट होती बाई. जीव जायची पाळी आली असती तिची, माहितीये? डॉक्टर चांगला ऑक्सिजन लावतो, म्हणतो बंद करा, बंद करा, बंद करा. नंतर डॉक्टरला कळलं दारं बंद करा असं म्हणत होत्या म्हणून. साबळे, हे काय चालवलंय तुम्ही मला सांगा. ऑडिशन आहे नवीन परवाची, होऊ दे व्हायरल. त्याच्यासाठी आपण इथं जमलेलो आहे सगळे. नवीन मुलं शोधतोय आम्ही. नवीन मुलं शोधताय? हा. वा, म्हणजे पटलं तुम्हाला? आधीचे सगळे वाईट होते ते? त्याच्यात एक तुमच्यासारखा दिसणार होता, सागर कारंडे. अरे, काय छान नट आहे तो. उत्तम काम करतो तो. तोच एक आवडतो मला. बंद करा, हे नाही चालणार. बंद करा. एक मिनिट. काय बंद करा, बंद करा? तुम्हाला महत्वाचं काम तिथं बसून परीक्षण करायचं. जमाल ना तेवढं तुम्हाला करायला? कॉमेडी जज करायची. हो हो, करेन मी. हा. जज करेन मी. हा. पण झी मराठीला मला सांगायचंय काय? की अर्ध्याहून अधिक मुलं ही पुण्याची असली पाहिजेत. कळलं? पुणे. कॉमेडीच्या ऑडिशन आहेत. गिरीश कुलकर्णीचा पिक्चर नाही, सगळे पुण्याची घ्यायला कलाकार. कॉमेडीच्या ऑडिशन आहे ना. सुबोध, वा वा, मी पण ऑडिशनला आलाय. एक मिनिट. त्यांनी कधीच कुठली ऑडिशन दिलेली नाही आणि त्यांचं सगळं करून झालंय. आता सिरियस केलंय, कॉमेडी रोल सगळं झालं त्यांचं. हो हो, कॉमेडी येते. सर मी तुमचा सिनेमा बघितलाय करार. काय हसले मी. बाबा, या इकडं. पण ठीक आहे, मी करेन ते. काय परीक्षण काय आहे इथे ते? बसा आणि प्लीज आपण परीक्षण नाही नाही करूया. नाही, तिथे बसेनच मी. मग मानधनाचं काय? तुम्ही पाहिजे तेवढं देऊ शकता. प्रत्येक जण आपापलं कॉन्ट्रीब्युशन देतो कार्यक्रमात. कोणी 100 दिले, कोणी 300, कोणी 500. सुबोध भावेसरांनी 250 रुपये दिले. ऍक्च्युली ते 51 रुपये देणार होते, पण त्यांना नंतर आठवलं की आता आपण तुला पाहते नावाची सिरियल करतो, त्यात आपण 2000 कोटीचे मालक आहे. लाजे काजे खातिर 250 रुपये दिले त्यांनी. साबळे या कामासाठी पैसे देतात. मग द्या. द्या नाही, तुम्ही द्या. मला काय सांगताय? पैसे द्या. 10,000 रुपयापेक्षा एक पैसा कमी घेणार नाही. इथून 10 मिनिटावरून पुण्याला गाडी सुट्टी जाता. माझा ओळखीचा आहे. हाँ ठीक है, ठीक है. तुम्हारा नहीं मेरा नहीं, 350 में देख लो अभी जो कुछ भी है वो. माझा खरंच ओळखीचा आहे. वाकडला सोडेल तू तुम्हाला. हा ठीक आहे. नाही बसते मी. थांबा जरा. येण्या जाण्याचं तरी द्या. एक सीट आहे का? बसले बसले बसले. सुरू करा कार्यक्रम, सुरू करा. सुरू करा कार्यक्रम. बसले मी कधीच. कळलं का? हा. तर मंडळी, अगं बाई, हे केवढ्याला दिले? एक मिनिट. ओ ताई, अरे माणूस आहे हा. माणूस आहे. तुम्हाला काय वाटलं टोल नाक्यावर बसलाय टेडीवर विकायला आम्ही? हो तेच वाटलं.
वाव. बाई बाई शांत बसा. मला तर पहिलंच आवडलं. तर आता आपण ऑडिशनला सुरुवात करूयात. पहिल्यांदा ऑडिशन देण्यासाठी एक जोडी या ठिकाणी येणार आहे. खरं तर या कार्यक्रमासाठी आम्ही वयोगटाची मर्यादा ठेवलेली नाही. कुठल्याही वयोगटातला माणूस येऊ शकतो. आमची अट एवढीच आहे, तुम्हाला जगाला बाबा हसवता आलं पाहिजे. तर एक सासूसुनांची जोडी फार फेमस आहे आमच्या गावात आणि त्यांना इथे हसवण्याचं काम करायचं, त्यांची इच्छा आहे ऑडिशन द्यायची. खाण्यापिण्याचं नंतर बघा, पहिले जजिंग करा. बोलूयात वाद घाले सासूसुना. गप्पा बसा. प्रत्येक वेळेचं झालंय तुमचं. आणि हा वेळेला मी ऐकून घेणार नाही सांगते तुम्हाला. आणि सगळ्यात आधी मी जोक सांगणार आहे. मला आधी जोक सांगायचं. तुमचं प्रत्येक वेळेचं गप्पा बसा. हे बघा, जास्त मी आधी सांगणार आहे joke. हाताखाली साचत तुमचं काय ऐकून घेणार नाही. मी घाबरेन. मी आता बाई. हे बघ, तुला सांगते, जोक कुणी बी सांगितला तरी बी एलिमिनेट सगळ्यात पहिली मीच होणार आहे. एलिमिनेट? हा. बरं ठीक आहे, तुम्हीच सांगा मग आधी. एवढ्या पटकन तयार झाली दादा. ते एलिमिनेट म्हणजे काय हो? बाहेर काढतात. आणि त्या आतमध्ये घेतात त्याला काय? सिलेक्शन. अच्छा होय काय? तरीच डुचकी तयार झाली पटकन. तू घरी चल, नाही तुला माहेरी जाण्यासाठी एलिमिनेट केलं तर नावाची शालिनी शांताराम पवार नाही. तुम्हाला ऑडिशन साठी आलाय, ते नियम सांगणार आहे. ते नियम गप्प ऐका बसा. पहिल्यांदा. हा, हा. नियम ऐका. हा, नियम ऐकूया. सुरू करण्यापूर्वी मी नियम सांगते. हो. बापरे, सांगा की चालला कुठं. उलटा येतो. बापरे, हे नियम आहेत, हा. याचं पालन करायचं आहे. काय कळलं? नियम काय आहे? नियम क्रमांक 1, ऑडिशन 3 मिनिटांच्या वर करू नये, अगं भया, नाहीतर अपमानास तयार राहावे. बघितलं तुझ्यामुळे काय. गप्प बसा तुम्ही. नियम क्रमांक 2, जोक बरे नसल्यास झोपण्याचा अधिकार परीक्षकांकडे राहील. याला काय अर्थ आहे? होय. 3 नंबर, परीक्षकाला आलेलं हसू हे विनोदावर नसून तुमच्यावरही असू शकतं. ऐक, तुझ्यासाठी काय लिहिलं. आणि 4, हा. दारुडा, वेडा, लहान मुले यांची ऍक्टिंग करू नये. केल्यास गाडीची हवा काढण्यात येईल. बापरे, म्हणजे भाऊ कदमच्या गाडीची हवा गेलीच म्हणून समजायची आता. बसा. या नियमांचं पालन करायचं आहे आणि ऍक्टिंग करायची आहे. चला फार सुरू करा. कडक नियम लावले पण तुम्ही. गप्पा बसा सासूबाई. काय? किती मोठी मोठी लोक आली पाहिलं का? अयो, खरंच आज तर मला एकदम घरात आल्यासारखंच वाटतंय. घरात आल्यासारखं म्हणजे? नाही काय आहे, ते सोमन बाबांच्या त्या भंडाराला जातात, तर तिकडे अन्नछत्रात बसतात ना, तिकडे मोठी मोठी लोक येतात अन्नदानासाठी. त्यांना तसं वाटतंय तिथे चाललेत म्हणून. नाही तुझं सांगू का? काय? माझं काय, मी आहेच मूळची श्रीमंत घरची. मोठी श्रीमंत घरची पनीरच्या जागी खोडरबर टाकतात भाजीमध्ये.